हाय हाय स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. तर काल आपण पार्ट 2 बघितला. आज आपण बघणार आहोत पार्ट 3. तर जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की आमच्या स्ट्रिक सरांचं नाव ही दिव्य सांगणार आहे, तर तिने कमेंटमध्ये मला सांगितलेलं आहे. तर खरंच आमचे ते दुपारे सर होते, खूपच स्ट्रिक होते. तिने हसायचा पण सिम्बॉल पाठवला आहे. तर ते असे होते की त्यांचा तास असेल तर आपण खोकायचं नाही, वाकायचं नाही, किंवा डुलकी आली तरी पण हे त्या डायरेक्ट येऊन मारायचे, पाठी धपाट्या घालायचे. नाही तर त्यांचं एक फेमस डायलॉग होतं तो, आता माझ्यावरून मी सांगते ते काय म्हणायचे. जर समजा आपण आळस घेतला किंवा आपल्याला असं डुलका आला तर लगेच बोलायचे, तू पे रे, तुझ्या कंबडात अशी लात घालेल ना. हा त्यांचा फेमस डायलॉग. सगळ्यांना तेच बोलायचे. एकदा मी म्हणजे आम्हाला आहेर मॅडम होत्या, पण आहेर मॅडम आले नव्हते, त्यामुळे आम्ही असे मस्ती करत होतो वर्गामध्ये. आणि सगळ्या माझ्या मैत्रिणी असे खाली बसले होते बेंचवर, आणि मी बेंचवर बसली होती. तर तेवढं त्यांनी मला बघितलं, लगेच आले, मार खाल्ला मी आणि ते गेले. आणि आता मी तुम्हाला सांगणार आहे माझे खास मित्रमैत्रिणीचे नावं. तर आम्ही मुलींमध्ये 5 जणी होतो. तर दिव्या, मी, आणि सोनाली, आम्ही 5 मुली होतो. आणि मुलांमध्ये सौरभ, अनिकेत, राकेश, ऋतिक, हां, एवढे 4 मुलं होते. आम्ही म्हणजे दिव्या, मी आणि निकिता, आम्ही तिघी सोबतच शाळेमध्ये जायचो, शाळेतून सोबतच घरी यायचो. कधी कधी माया असायची, माया फक्त शाळेतून घरी येताना आमच्यासोबत असायची, जाताना ती नव्हती सोबत. कधी मी नेहमी निकिता आणि दिव्या आम्ही तिघीच जायचो. आणि हे माझे स्कूल फ्रेंडचं नाव होतं. तर आमचं बहुतेक 7वीलाच ग्रुप बनला होता. 7वीला माझा सोना, म्हणजे आम्ही 5 मुली, आणि मुलांमध्ये ऋतिक, राकेश, म्हणजे आम्ही जेवढे मी तुम्हाला नावं सांगितलं, आमचं सगळ्यांचा एक ग्रुप बनवला होता. आणि म्हणजे मला 5 मुलं आणि निकिताला 5 मुलं, म्हणजे असे वाटून आम्हाला दिले होते डिवाईड करून. तर आम्ही त्यांना शिकवायचो, आमचे सर आम्हाला शिकवायचे आणि आम्ही त्यांना शिकवायचो. असं आमचं 7वीला आम्ही असं केलं होतं. आणि 7वीलाच असताना बहुतेक मी RSPमध्ये पण भाग घेतला होता. आणि आम्ही 4 दिवसासाठी कॅम्पला पण गेलतो. पण कॅम्पमध्ये पण एवढी मस्त मज्जा केली ना. आम्ही तिघीच गेलो होतो, सोनाली, मी आणि निकिता. तर त्या ट्रिपला गेल्यावर काय झालं, आम्ही कसे गेलो, आम्हाला कोण घेऊन गेलं, तर ते सगळं आम्ही तुम्हाला पार्ट 4मध्ये सांगणार आहे. आम्ही थोडं सांगणार आहे, कंटिन्यू सांगायला गेलं तर पूर्ण दिवससुद्धा कमी पडेल, एवढं आहे सांगायला. तर आता माझी मुलगी रडत आहे, आपण भेटू मध्ये.